चला क्षेत्ररक्षण लावून घ्या संघ. सुपा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पीडअप करायचंय. 3 षटकांचा सामना आहे. तीन षटकांचा सामना असताना आहे. आपण स्पीडअप करून घ्यायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्या सुपा संघ. भरपूर वेळ झालेला आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. दिलीप भाऊ जराडे ओमंच विरोधामध्ये सुपा यांच्यामध्ये या ठिकाणी सामना होतोय. स्पीडअप करायचे. चला सुपा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्या वारंवार सूचना केली जाते. तीन षटकांचा सामना आहे. चला सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्री गणेशा. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला दिलीप भाऊ, नॉन स्ट्राईकला सुनील शिंदे. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ, सामन्याचा श्री गणेश आपण या ठिकाणी पाहतोय. संजय निकालजे गोलंदाजी मार्क करते. आपण पाहतोय संजय निकालजे कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहायचं इथून पुढे. दिलीप भाऊ यांनी मारली झेलवाची मोठी संधी आहे आणि संघाला बसलेला एक मोठा धक्का दिलीप भाऊ यांच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये. मोठा धक्का, मोठा मासा गळायला लागलाय सुपा संघाला. पहिले चेंडूवरती पहिले विकेटचं पतन आपण मैदानामध्ये पाहतोय. सुनील शिंदे मात्र कशा प्रकारे फलंदाजी करता इथून पुढे आपल्याला पाहायचंय मैदानामध्ये. इथून मागचा जर सुनील शिंदे यांचा विचार केला तर अतिशय बहारदार फलंदाजी सुनील शिंदे यांच्या बॅटमधून आपण पाहिलेली आहे. या सामन्यामध्ये सुनील शिंदे किती धावा जमवतात हे पाहणं गरजेचं असणार आहे इथून पुढे. चला न्यू बॅट्समन, चला पटकन न्यू बॅट्समन. लक्ष्मण पाहायचंय. न्यू बॅट्समन लक्ष्मण. मारलेला चेंडू पाहायचं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा झेलबादची संधी आहे त्या ठिकाणी. नो मॅच लँडमध्ये चेंडू आणि एक धाव, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. परंतु एव्हाना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावफलक 2 धावसंख्येने अकाउंट ओपन झालंय. दिलीप भाऊ जराडे ओमंच संघाचं आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष्मण कशा प्रकारे इथून पुढे फलंदाजी करतोय पाहायचं आपल्याला मैदानामध्ये. त्याचप्रमाणे संजय निकालजे अतिशय बहारदार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहायचं त्या ठिकाणी. एक धाव एव्हाना पूर्ण होते. धावसंख्येवरती आपण 3 धावा पाहतोय. आता मात्र सुनील शिंदे पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी हे पाहणं गरजेचं असणार आहे. इथून मागचा विचार केला तर सुनील शिंदे अतिशय बहारदार कामगिरी केलेली आहे. या सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवणं खूप महत्त्वाचं असणार आहे. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण एव्हाना 2 धावा पूर्ण.
2 धावा एव्हाना पूर्ण होत आहेत. धावफलकावरती तब्बल 5 धावा आपण पाहूया. पुढील चेंडू सुनील शिंदे यांच्या बॅटमधून पाहतोय आपण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी कोणतेही धाव नाहीये. बहार या ठिकाणी एका पारितोषिकाची उद्घोषणा होते. जर कोणताही खेळाडू षटकार ठोकत असेल तर शुभम शेठ कामठे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि सुनील शिंदे मात्र या ठिकाणी थांबावं लागतंय. जड अंतकरणाने का होईना त्यांना या ठिकाणी सोडावं लागतंय. सुनील शिंदे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. जड अंतकरणाने त्यांना या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. जर दिलीप भाऊ जराडा हा संघ जर विजय होत असेल तर शुभम शेठ कामठे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये, एस के साम्राज्य यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दिलीप भाऊ जराड युवा मंच संघाला. या मारलेला चेंडू त्या ठिकाणी बरोबर बिगर मोमेंट खेळलेला चेंडू आहे. कोण धाव नाही आहे चेंडूवरती. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु एक धाव एवढ्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या आपण, जर धावफलकावर धावा आहेत त्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अतिशय बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय सुपा संघाची मैदानावरती. लक्ष्मण पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतो. मारलेला चेंडू आणि झेलबतची मोठी संधी आहे, परंतु चेक केलं जातं. या ठिकाणी निर्णय प्रतीक्षित आहे.
बॅट्समन झेलबाद आउट. बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. अतिशय बहारदार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या ठिकाणी. चला न्यू बॅट्समन. चला न्यू बॅट्समन फास्ट. चला स्पीडअप करायचं. चला पटकन. अप्रतिम झेल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आजच्या दिवसातील अतिशय बहारदार झेल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावफलकीवरती धावा तर तब्बल 8 धावा धावफलकीवरती आहेत. वाईट चेंडू आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा. आता 3 धावा आत्ताच्या आपण पाहतोय मैदानामध्ये. यानंतरचा सामना आहे तो सुद्धा 3 षटकांचा राहील. त्याच्यानंतर शेवटचा सामना 4 षटकाचा राहील. याची नोंद घ्यायची सर्वांनी. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. धावपलकेवरती 12 धावा आपण पाहतोय मैदानावरती. धावपलकेवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. सुपा विरोधामध्ये दिलीप भाऊ जराड युवा मंच हा सामना चालू आहे मैदानामध्ये. पाहायचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी मारलेला चेंडू आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण होतं परंतु त्या ठिकाणी 15 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 15 धावा धावपलकीवरती आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय आणि षटकार. वाघाची धाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. जबरदस्त तडका आपण पाहतोय मैदानामध्ये. तब्बल 21 धावा धावपलकीवरती आहेत. धावा धावपलकीवरती. 21 धावा धावपलकीवरती. दिलीप भाऊ जराड युवा मंच बोरीपारदी. भैया गौरव शिंदे स्ट्राईकला आहे. एक बहारदार षटक गौरव शिंदे यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलेला आहे. पाहायचं पुन्हा एकदा गौरव शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथून पुढे आपल्याला पाहायचंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय. वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक वाईट चेंडू येतोय मैदानामध्ये. 22 धावा धावपलकीवरती. दिलीप भाऊ जराड युवा मंच 22 धावा आपण पाहतोय धावपलकीवरती आहेत. गौरव शिंदे एक षटकार खेळत. पुन्हा एकदा पाहायचंय आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी. 24 धावा धावपलकीवरती आहेत. 24 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. स्पीडअप करायचंय.
24 धावा धावपलकीवरती. दिलीप भाऊ चराड युवा मंच. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहतोय आपण. 24 धावा धावपलकीवरती. अतिशय भार आणि अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला आपण पाहिलं मैदानामध्ये. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. पुढील चेंडू गौरव शिंदे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. झेलबादची मोठी संधी आहे आणि झेल त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. चला न्यू बॅट्समन, चला पटकन आतमध्ये स्पीडअप करायचंय. चला निखिल शिंदे. निखिल शिंदे यांच्या प्रत्येक षटकारासाठी पाहिजे. निखिल शिंदे मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि झेल निसटला त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा एव्हाना पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी रनआउटची संधी आहे आणि रनआउट त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा धावफलकावरती. चला न्यू बॅट्समन, चला पटकन आतमध्ये स्पीडअप करायचंय. आपल्याकडे टाइम नाही, अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो. चला पटकन आतमध्ये. पीटीसी लाईव्ह आपण पाहतोय मैदानामध्ये. पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये अतिशय बहारदार यूट्यूब सौजन्य त्या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामॅन आपण पाहतोय मयूर आणि विजय यांनी अतिशय बहारदार या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. रेहान खान यांनी स्कोररची भूमिका या ठिकाणी MCC स्कोरर आहेत रेहान खान. शरद खोरे सर आणि गप्पर खान सर यांनी अतिशय आजच्या दिवसभरामध्ये बहारदार कामगिरी केलेली आहे. अचूक निर्णय, अचूक निर्णय या ठिकाणी. सव्वीस धावा धावबलकवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. विकी लोखंडे न्यू बॅट्समन आपण पाहतोय. विकी लोखंडे पाहायचंय, पायाचा वेध घेतलाय चेंडूने आणि 1 धाव एवढा पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये पाहायचंय, परंतु 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण आणि फलंदाज या ठिकाणी रनआउट स्वरूपात बाद होतोय. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ काळ भैरवनाथ यवत संघाशी भिडणार आहे. तो सामना 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांनी इथून पुढे नोंद घ्यायची. चला दिलीप भाऊ जराड युवा मंच संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष आहे सोपा संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचे 2 फलंदाज आतमध्ये पाठवा. सोपा संघ आपल्याला स्पीडअप करायचंय.
चला स्पीडअप करा, स्पीडअप करायचंय पटकन. चला बॅट्समन सुपा संघ सलामीच्या सलामीवर चला आतमध्ये. बॅट्समन चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. विकी लोखंडे सर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पीडअप करायचंय, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. 28 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये 28 धाव्यांचं लक्ष असणार आहे सुपा संघाला. 1:08 होत आहेत. चला सामना चालू करून घ्या. 18 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज असणार आहे सुपा संघाला जिंकण्यासाठी. चला सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ. सामन्याचा श्री गणेशा 28 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी दिलीप भाऊ जराड युवमंच संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहेत गौरव शिंदे. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. गौरव शिंदे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय एक धाव एवना पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. अजूनही 17 चेंडूमध्ये 27 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे 17 चेंडूमध्ये 27 धाव्यांची गरज पाहायचंय. सतरा चेंडू आणि 27 धाव्यांची इथून पुढे गरज असणार आहे. चला स्पीडअप करा. चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा धाव बलकेवरती पाहतोय आपण मैदानामध्ये. 2 धावा, 26 धावा. 16 चेंडूमध्ये 26 धावा आहे. 16 चेंडूमध्ये 26 धावांचं लक्ष इथून पुढे आपण पाहूया मैदानामध्ये. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. एक धाव एवना पूर्ण होते. धावफलकावरती 3 धावा आपण पाहतोय. 25 धावा इथून पुढे. 15 चेंडूमध्ये 25 धाव्यांचं लक्ष इथून पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये. 15 चेंडू 25 धावा. चला स्पीडअप करा. मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलेला आहे. त्या ठिकाणी झेल बाद होतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. 14 चेंडूमध्ये 25 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 14 चेंडू आणि 25 धावा. 14-25. 14 चेंडू आणि 25 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे इथून पुढे सुपा संघाला. चला बॅट्समन चला. पाहूया पुढील चेंडू. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. पुन्हा एकदा 2 फलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवढा 2 धावा पूर्ण होत आहेत. 23 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 13 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज असणार आहे इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 13 चेंडू आणि 23 धावा. सुपा संघ विरोधामध्ये दिले भाऊ जराडे युवमंच संघ.
मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे, झेलबादची मोठी संधी आहे आणि झेल निसटलेला आहे त्या ठिकाणी. थोडंसं पुन्हा एकदा घेतलाय, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेतलेला आहे, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल मात्र यशस्वी प्राप्त होतोय. 12 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज पाहिजे मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 23 धावा. चला केडगाव संघ स्पीडअप करायचंय. दिलीप भाऊ जराड युवा मंच, चला बॅट्समन चला पटकन आतमध्ये. 12-23 असं इक्वेशन असताना पुढे इथून पुढे 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज सुपा संघाला जिंकण्यासाठी पाहिजे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सुनील शिंदे, सुनील शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. मारलेला चेंडू, झेलबादची मोठी संधी आहे आणि झेल टिपला. मोठा धक्का आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय बहारदार झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अकरा चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज पाहिजे सुपा संघाला. 11 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज असणार आहे. चला बॅट्समन चला आतमध्ये पटकन. नो बॅट्समन, स्पीडअप करायचंय पटकन, भरपूर वेळ झालेला आहे. आपल्याला वारंवार सूचना करूनही आपण दुर्लक्ष करताय. चला 11 चेंडू 23 धाव्यांची गरज. सुनील शिंदे पहिल्याच चेंडूवरती एक मोठी विकेट प्राप्त करतोय. अकरा चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. इथून पुढे सुनील शिंदे गोलंदाजी मार्कवरती अतिशय बहारदार गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. सुनील शिंदे निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळतोय. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण करताना पाहतोय सुनील शिंदे यांना. पुन्हा एकदा पाहायचंय, झेलबादची मोठी संधी. विकी लोखंडे मात्र या ठिकाणी सेलिब्रेशन करताना बहारदार झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. विकी लोखंडे यांच्या मार्फत आपण पाहतोय या ठिकाणी मैदानामध्ये. 9 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 9 चेंडू आणि 23 धावा. सुनील शिंदे मात्र या षटकामध्ये कोणती धाव खर्च करत नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सुनील शिंदे आपण पाहतोय मैदानामध्ये. चला बॅट्समन चला पटकन आतमध्ये, स्पीडअप करायचंय. नऊ चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज इथून पुढे. चला स्पीडअप करायचं आहे पटकन. 9 चेंडू 23 धावा. सुनील शिंदे गोलंदाजी मार्कवरती बहारदार गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण की दिलीप भाऊ जराड युवा मंच संघाची. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. 8 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. आठ चेंडू आणि 21 धावा इथून पुढे पाहिजे. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय. 8 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी 4 रन चौकार. दणदणीत खणखणीत असा चौकार आपण मैदानामध्ये पाहतोय. 17 धाव्यांची गरज असणार इथून पुढे. 7 चेंडू मध्ये 17 धावा.
7 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. अतिशय बहारदार चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय, पुन्हा एकदा 2 धावा. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 15 धाव्यांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. चला स्पीडअप करायचं पटकन चला. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. चला स्पीडअप करायचंय. 6 चेंडू 15 धावा. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अजय शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते पाहायचे मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 15 धावा पाहायचंय. उत्कंठ शिगेला पोचलेले आहे. मारलेला चेंडू आणि पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 5 चेंडूमध्ये 13 धावा. 5 चेंडू आणि 13 धाव्यांची इथून पुढे गरज असणार आहे संघाला. पाहायचंय अजय शिंदे कशा प्रकारे चला स्पीडअप करा. स्पीडअप करायचे. चला 5 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज असाय. चला चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि झेलबाद मोठा धक्का बसतोय सुपा संघाला. इथून पुढे पाहायचंय 4 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. चला न्यू बॅट्समन चला पटकन आतमध्ये. 4 चेंडू आणि 13 धावा. यवत संघाचे संघनायक चला या ठिकाणी यायचंय. नाणेफेकीसाठी यायचं. चला यवत संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी चला. हॅलो यवत संघ चला. यवत संघाचे संघनायक चला पटकन. पाहायचंय पुन्हा एकदा. एवना 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न होतो पाहायचं मैदानामध्ये परंतु 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. अजूनही 3 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी पाहायचंय मैदानामध्ये. सुपा संघ 3 चेंडू मध्ये 11 धावा. अजय शिंदे आतापर्यंत भारदार गोलंदाजी करतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा पाहायचे सुनील शिंदे मात्र चेंडूच्या खाली आणि झेल बाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. 2 चेंडू 11 धावा. चला बॅट्समन चला पटकन आतमध्ये. 2 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज असणार आहे. इथून पुढे पाहायचं मैदानामध्ये. अजय शिंदेने मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी केली. त्या सुनील शिंदे यांनी बहारदार गोलंदाजी केलेली आहे. पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवना पूर्ण होते. 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. यवत संघ चला कॅप्टन. यवत संघनायक चला. यवत संघाचे संघनायक आले का? ओके. 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. चला
स्पीडअप करून घ्या मॅच. एक चेंडू 10 धावा. मारलेला चेंडू परंतु दिलीप भाऊ जराड यमनच्या संघ या ठिकाणी विजयी होतोय. चला नाणेफेकीसाठी चला चला नाणेफेकीसाठी नाणेफेकीसाठी चला. 3 षटकांचा सामना आहे. 3 दोन्ही संघांना विनंती आहे. हा सामना 3 षटकांचा असणार आहे. चला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेक जिंकली